शिवसेना शिंदेगडाचे नेते दादा भुसे बोलत आहेत, थेट जाऊया. देशमुख, निलिमा, हेमंत आमलेजी आणि त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामकाजावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि निश्चितपणे या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्यासाठी निश्चितपणे एक मोठी मदत शिवसेनेला होणार आहे. आता युती संदर्भात चर्चा सुरू आहे. काय नेमकं त्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहे? कारण नाशिकमध्ये महायुती एकत्र आहे की नाही, काय सांगतात? चर्चा चालू आहेत. जो काही निर्णय होईल ते आपल्या माध्यमातून सर्वांना आम्ही सांगू. इगतपुरी पॅटर्न व्हाया त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये घुसतोय आहे अशी संपूर्ण चर्चा आहे नाशिकमध्ये, आणि नाशिकमध्ये कुठेतरी वारं फिरलेलं आहे. जे काही निर्णय होतील ते आपल्याला लवकरच सांगितले जातील. महाजनांनी दुपारी जळगावला म्हटलंय की काल रात्री दादा भुसेंचा मला फोन आलेला आहे, आम्ही चर्चा ही केलेली आहे. तुम्ही आणि भाजपची चर्चा सुरू आहे, दोघं एकत्र येत आहे भाजप आणि तुम्ही? नाही, निश्चितपणे माननीय गिरीशजी महाजन साहेबांना मी फोन केलेला आणि युतीच्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केलेली. ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे राष्ट्रवादी सोबत बैठका सुरू आहे आणि दुसरीकडे गिरीश महाजनांना आता माननीय नरहरी झिरवाळ साहेब मंत्री महोदय आहेत, त्यांच्यासोबतच माननीय आमदार खोसकरजी आहेत, सरोजजी आहिरे सन्माननीय आमदार महोदय आहेत आणि ते काही झाकून लपून नाही. आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, हो त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि जे काही आहे ती वस्तुस्थिती आम्ही तुमच्यासमोर लवकरच ठेवू. शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर हा केला जातोय का? भाजपकडून जागा आपल्याला वाढून मिळाव्या म्हणून हे दबाव तंत्र आहेत का शिवसेना? बघा, दबाव तंत्र वगैरे असा काही विषय नाही. आता माननीय सतलामभाई राजपूत, त्याच्यानंतर आता सागरजी देशमुख असतील, आमलेजी असतील, कर्डकजी असतील, यांचा तुम्ही म्हणाल तर पूर्णपणे त्या प्रभागावर प्रभाव आहे आणि असे प्रभावशाली तिथले स्थानिक नेते उत्स्फूर्तपणे शिवसेनेमध्ये येत आहेत. मग त्यांचं स्वागत करणं कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारीच आहे. दादा, तुमच्या आणि राष्ट्रवादीच्या युतीवर शिक्कामोर्तब केव्हा होणार आहे? 95-27 जो फॉर्म्युला ठरला, बाहेर केव्हा काढणार? जे काही फॉर्म्युला हे ते जे काही आहे ते तुम्हाला लवकरच सांगू. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. हेवी फॉर्म केव्हा देणार? कधीपर्यंत सुटेल? चर्चा सुरू आहे. तुम्ही काल देखील सांगितलं चर्चा सुरू आहे. आज पण सांगतो की चर्चा सुरू आहे. नाही, मी 3 वाजेच्या आत निर्णय होईल. गोडसे साहेब जरी एकनाथ शिंदे साहेब म्हणता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, हो, पण कार्यकर्ताच नाराज आहे. त्यांची तुम्ही नाराजगी आता कार्यकर्ते जर नाराज राहिले असते तर एवढ्या उत्स्फूर्तपणे तुम्ही सगळी घोषणाबाजी, त्यांचं उत्स्फूर्त प्रेम बघितलेलं आहे. आपल्यापर्यंत येत नाही. हे काय